यार पडच कर. सॉरी ना बाबा. काय पाहिजे तुला? चल लावताना बोल. पप्पा ती आली बघ दोघा. ताईंचा म्हणजे सांगायचं झालं तर ताई पुष्पा 2 मध्ये कोणता तो खिसखिस काहीतरी सॉन्ग आहे ना, त्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिकला होती. डान्सर सॉरी डान्सर. एक स्टेप करून दाखव. खिसखिस सॉन्ग पाहिजे ना त्याला. आम्ही बोलता ना बोलू ना. वाट सेम म्हातारा यार बघ ना. सेम म्हातारा वाटत सेम. जावई खुश जावई खुश. आणि असं क्लोजअप मध्ये घेतलेला तो कुठे. सो हाय हॅलो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये. आज आपला नवीन सॉन्ग येतोय, म्हणजे आपले विजय दादा आहे ना, विजय मुकादम, त्या दादाचं नवीन सॉन्ग येतोय एक तलक कापू के कोंबरा कापू. त्याचा पार्ट 2 येतोय आणि त्यामध्ये आम्ही सर्वजण आहे देखील आणि दादांनी मला देखील चान्स दिले. सो दादाचे मी खूप आभार मानेन, कारण की मी आता घाईघाईमध्ये ब्लॉग शूट करतोय, कारण की आपले सर्व दादाच आहेत ना आपल्या लोकेशनच्या स्पॉटवर पोहोचलेत देखील आणि मी थोडंसं लेट झालोय. आणि आपल्या सॉन्गमध्ये ना आपला उदय मडवी, आपला ब्रो मी आहे, आपला स्वप्नील दादा आहे आणि आपला गणित दादा वगैरे आहे देखील. एवढे सारे ऍक्टर आहेत देखील आपले आगरे कलाकार. सो आता बघूया कसं काय ते सॉन्ग शूट. आणि माझं ते पहिलंच आहे, मला आपल्याला साईड रोलच भेटलंय पण एक नंबर एक्साइटमेंट आहे देखील. सो तिकडे थोडीशी भीती वाटते कसं काय होते बघूया. इकडे बघा मस्त कुर्ता वगैरे वेअर केलं, कारण की आपला शूट आहे ना आज आता कुर्त्यामध्ये आहे. आणि नंतर आपल्या सोबत इथे फेमस ब्लॉगर उदय मडवी, तुम्ही सर्व आपल्या भावाला ओळखत असाल देखील. आणि आमचाच शूट आहे पार्टनरशिप मध्ये. तर आकाशचा फर्स्ट शूट आहे आणि विजय दादांनी आम्हाला संधी दिली. आमच्या विभागातील छोट्या छोट्या ऍक्टर्सना तो खूप मोठ्या स्थलावरती नेण्याचा प्रयत्न करतोय. सो त्यामुळे सर्वांनी विजय दादासाठी आधी लाईक करा आणि सॉन्ग आल्यानंतर त्याला भरभरून सपोर्ट द्या आणि आकाशला देखील सपोर्ट करा. आकाशचा देखील फर्स्ट सॉन्ग आहे, तो त्यामुळे त्याला एनर्जी आली पाहिजे. आणि थोडीशी भीती वाटते बाबा, कारण की फर्स्ट सॉन्ग आहे आपला. कोणती पण गोष्ट असो फर्स्ट टाइम भीती वाटतेच, परंतु भाई चिल राहायचं. लाईफ एक ही बार मिळत आहे, मचाने का ब्रो. देखते भी कैसा होता है भाई. सो इकडे अशा प्रकारे सेटअप सुरू आहे, कारण की आपल्या दादाचा जो रोल आहे ना, दादा सासरेचा रोल करणार आहे, त्याच्यासाठी दादाला थोडासा काय बोलतात तो म्हातारा दाखवायचा आहे, त्याच्यामुळे म्हातारा डोकारा सेम एकच. आणि आपला दादा आज हिरोचा रोल करणार आहे. आज दादा खूप फेमस आहे आपल्या इकडे, गणेश दादा. आणि इकडे आपले कॅमेरामॅन दादा, तुमचं नाव काय? विलास धोंगडे. नक्कीच भेटू, भारी वाटला. आणि आपले उदय मडवी आणि आपले फेमस सिंगर आपले विजय दादा देखील आहेत. उद्याने चाक वगैरे घेतले देखील, बघूया नक्की आहे. केस रंगवायचं केस कापायचे आहेत. बघूया फुल हार्डवर्क. नंतर जाईल का तो? वाटत सेम म्हातारा यार बघ ना, सेम म्हातारा वाटत सेम डिक्टो. आता आपली शूटिंग स्टार्ट होणार आहे आणि कौशल म्हणाले आपल्या सोबत शूटिंग बघण्यासाठी. गाणे पण भरपूर चालू दे. आम्ही एवढ्याच्या प्रयत्नाला यश येऊ द्या, हीच गणेश बाप्पाच्या आपल्या प्रार्थना. गणरायांना वंदन करून आपली शूटिंग आता स्टार्ट झालेली आहे. आता नारळ फोडला देखील आणि खूप एक्साइटमेंटमध्ये आणि खूप जास्त मजा देखील येत आहे आणि थोडीशी भीती पण वाटते यार. बाई कधी आपण डान्स नाही केला, डान्स करायचे एकदा केला होता बाई, तेव्हा थोडा शूटमध्ये थोडी गडबड झाली, त्यामुळे मी त्या सॉंगची स्टोरी पण नव्हती टाकली. पण आता जास्तीत जास्त बेस्ट देण्याचा प्रयत्न करू, कारण आपल्याला सॉन्ग हिट करायचं आहे आणि पब्लिकचा सपोर्ट आहे आपल्याला, त्यामुळे आपला प्रत्येक सॉन्ग हा हिट तर होतच. सो बघूया आता कशा प्रकारे मला किती काम आहेत माहितीये ना तुझा असा टाइमपास. अरे उदय आकाश कधी येणार तिथे आणि जाऊ आहे, लाव त्यांना फोन. पप्पा ती आली बघ दोघा. थोडी थोडी शूटिंग चालू आहे. आपल्या सध्या आपले बाबा पण आहेत, बाबांच्या घरी आपली शूटिंग होते. आणि असं क्लोजअप मध्ये घेतलेला तो कुठे. पहिलं आहे एकच सीन मध्ये ओके झाला. दुसरा टेक आहे उदय आणि मी, आम्ही सध्या पोरेचा रोल करताय. आमचा पप्पा तुम्हाला दाखवते आता. दीदी ये हमारे जावई और वो हमारे कैमरामैन नहीं, हमारे पापा का रोल कर रहे हैं. पापा जी कैसे हो. जावई नाही, भाऊजी आले आणि दीदी आले. जावयांचं आणि दीदींचं आगमन झालं आपल्या घरामध्ये. तुम्ही थांबा इथे तुमच्या पोझिशनला.
सो गाईज कापू की कोंबडा कापू कापू की कोंबडा असं काहीतरी आहे गाईज. थोडंसं नंतर शिकू आपण. थोडासा टेक्निकल इश्यू आहे आमचा, म्हणजे जास्त डान्स जमत नाही आम्हाला, कारण की आम्ही कधी डान्स केला नाही ना, त्याच्यामुळे जास्त जमत नाही मला. सो बघूया कसं कसं येईल तिकडे बघा. आणि आम्ही ना आमचं सॉन्ग शूटचं डायरेक्ट कोंबडा आणले. कोंबडा आणला ना बाबा दिसतो बघतो कोंबडा. जावई खुश जावई खुश. कोंबडा आणलं बहिणी कोंबडा फायनली सॉन्ग शूट साठी कोंबडा. जावई खुश. त्यांचा क्लोजअप सो आता आमच्या सॉन्ग शूटसाठी आम्ही कोंबडा आणलं. तलक कापू की कोंबडा कापू. सध्या आमच्याकडे तलक नाही आहे पण कोंबडा आहे. आम्ही कोंबडा नक्कीच कापणार आहे, कारण की आमचं जावई आणि आमची दीदी आलं इथे. सो त्यांच्यासाठी कोंबडा भरपूर होतील, 1.5-2 किलोच असेल देखील. एक तलक पकडासाठी स्ट्रगल बाबाचा, फुल स्ट्रगल सॉन्ग साठी. फायनली तलक गावली गाईज. कोंबडा खालास तू ये ना, एक त्याला पण घे. एकेचे काय असेल तलक दे. आता बरोबर आहे. आता काय करायचं माहिती का, सेम करायचं आहे. बरोबर आहे. त्याच्या हातात द्या ना ते, यांच्या हातात कोंबडी द्यायची. पहिलं तिघांचं दाखवता. तरी पण दादा ते खटाले पूर्ण म्हणजे काय बोलतात उदय माडी खटाले याला वेगळा 2 वेळा आहे आणि कोरस पण 2 वेळा आहे. 16 बीट जाता नाही सेम तलक. ना मी तिकडे खटाले कटाल्यांसाठी उदय मडवी, कौशल गायकर. कदा आता बोल काय. गाईस आता आमचा सॉन्ग तुम्ही असेलच की म्हणजे थोडंसं जास्त जमत नाही आम्हाला ऍक्टिंग, तरी आम्ही करतो. कारण की कोंबडं वगैरे घेऊन कोंबडा आणि ते कोंबडे घेऊन ती कोंबडी डायरेक्ट संडास इकडे ही कोंबडी काकाची पकडली. कोंबडा आहे कोंबडा आहे कोंबडी तलक आहे आणि पकडलाय. सो ते भीती का माहिती का, हे कोंबडी संडास करतात. काही काय नाही. आता आमचा डान्स 1 टेक ते झाला कम्प्लीट. आता आम्ही करतो जेवण. आता जेवण करतो, त्याच्यानंतर दुसरा डे होणार आहे. सो बघूया कसं होतं. आता आम्ही राईस खातो. इकडे आपलं सेटअप, कारण की आम्ही इथं चटई वगैरे टाकले नॅचरल पद्धतीमध्ये आता जेवण करतोय आम्ही, कारण की मस्त थंडगार शावर सुटले. आपले काकानी देखील आपल्याला खूप जास्त सपोर्ट केला. आपल्या सोबत आपला ब्लॉग शूट केला कौशल गायकर देखील होता. नाही एअरपोर्टच करत तो डेंजर. मी बघा ना, जावया आणि सोन्याची चेन केले फायनली. हो ना, जावयाला केले. जावयाला केले सासऱ्यांना. आणि इथं आपलं उदय ब्रो सध्या स्लिपिंग आहे. सो इकडे हे पण स्लिपिंग ना, मला समजत नाही कशामुळे दमलेत यार. मस्तपैकी खाका खाला ना आता झोपले. ब्लॉगर शूटर. गाईज बोलता बोलता 5:30 वाजले तरी अजून आमचा शूट संपत नाही. अजून एक बाकी आहे ना. मला तर वाटतंय 6:30-7 वाजतील. तुम्हाला बघायला 4 मिनिट तुम्ही बघत असता, परंतु एक शूटला पूर्ण दिवस लागतो. त्याच्या मागे खूप जास्त मेहनत असते आणि मला आज समजलं, कारण की माझं फर्स्ट सॉन्ग आहे आणि आपले उदयभाने 2-3 केलेत. सो त्याच्यामुळे त्याच्यासाठी इझी आहे. खूप जास्त मेहनत असते यार 4 मिनिटाचं सॉन्ग साठी. कोणतीच गोष्ट नाही या जगामध्ये आहे. आणि भावाची काल झोप पण नाही झाली आणि भावाला संध्याकाळी थोडा बाहेर जायचं आहे आणि आज पूर्ण दिवस आपला तिथेच गेला आणि अजून शूट बाकी आहे. अजून मला वाटतं 2 घंटे लागतील कदाचित. स्क्रिप्ट हातातच आहे. अजून 3 पानाची स्क्रिप्ट आहे काहीतरी. बघूया 2 पानं झालेत कम्प्लीट, एक बाकी आहे तो आता करतो.
येऊ या हसू नका तू तुला एकदम सॅड एकदम कसं सॅड सॅड नाही फ्रस्ट्रेशन झालं. हा टपली मारा एक जोरान मारा. या आता अजून बसून राहा. बस तुम्ही पण सॉरी ना बाबा, काय पाहिजे तुला? चल आता हाताला धरून या ना आतमध्ये. ना तो घेऊन ये. नाही इकडनं हाताला घेऊन येते ना. बघा पहिले कसा फुल आहे. जास्त मेहनत. इकडचं बरोबर आहे. फुल मेहनत. जाम मेहनत लागतं. 4 मिनिटाच्या सॉंग साठी इतकी मेहनत असते. पूर्ण दिवस आमचा गेला ना दादा. हे तर काहीच नाही, अख्खा दिवस म्हणजे रात्री 12 वाजता एवढं लेट होतं. आज तरी लवकर झाला आपला इश्यू. आणि तुम्ही लोक सॉंग बघत पण नाही आमचे. काही लोकांनी बघले तरी शेअर नाही करत. सो शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका या भावा. नक्कीच. आणि आपल्या सॉंगला पण फुल जास्त सपोर्ट करा. मामा पोरले तुमची भारी आहे दिसायला गोरी. इथं बोलून जवळ पाहिजे होतं ना. नाही बरोबर आहे. ठीक आहे एकदम मस्त. सो आता आमचा बहुतेक शूट कम्प्लीट झाला. सो आता इथे आमचं थोडासा फोटोशूट चालू आहे, कारण की आपला थंबनेल साठी फोटो पाहिजे. सो आता इथे शूट करतात ते. कर दो गाडी पलटी. ओके. दोघा रा. फोटोशूट गाईज. ते ना तलक भावा आपण तलकला कधी सकाळी 11 वाजता पकडलेला, अजून सोडले नाही. आणि त्या कोंबड्याला जिकडे बघा, कोंबडा कुठे इकडे. ती तरी कधी आलीस आपल्या व्हिडिओ. ती सांगे असेल यार मला कापा. जीवाचा हाल चालवलं तिथे बाई. कापल्यावर नसतील एवढा हाल होत कोंबडीचं, पण आज एवढा हाल केलं नाही. पण भाई शूट साठी काहीतरी करावं लागतं ऍडजस्टमेंट. पण आमच्या इथे एक व्हेजिटेरियन आहे, तिला खूप राग आला असेल. ताईचं नाव काय ताई तुमच्या? आणि आपल्या मध्ये ताई देखील होत्या. वगैरे केली. आणि ताईंचा म्हणजे सांगायचं झालं तर ताई पुष्पा 2 मध्ये कोणता तो किसकिस काहीतरी सॉंग आहे ना, त्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिकला होती. डान्सर एक स्टेप करून दाखव. सॉन्ग पाहिजे ना त्याला. आम्ही बोलतो ना बोलू ना काय जातं थोडं आपले लीड ऍक्टर स्वप्नील दादा, ते आज आपले सासऱ्याचा रोल प्ले केला ताई. म्हणजे आमचे ते पप्पा झाले ना. जाम वाईट वाटतंय का याही जवानीमध्ये बुडापा एवढा लवकर दाखवला. नॅचरल लय वाईट वाटतंय. मी आता मला असं वाटतं ना कुठल्याही तणपाण्यात जाऊन तोंड बुरून जीव द्यावा. का माहितीये का, तवाच जाऊन माझी की असं सगळी पहिल्यासारखी होती. बरोबर आहे. ऑलराऊंडर कलाकार आहे आमचा स्वप्नील दादा. आणि दादा देखील सकाळपासून होते. सकाळी दादा मला वाटतं 10:30 आलेले. सो आता 7 वाजले तरी आमचा अजून शूट कम्प्लीट आता फायनली झाला नाही झाला. आणि सो दादा मिनी ब्लॉग आहे, तुम्ही सर्वांना त्यांना ओळखत असेलच देखील. आणि दादा सॉंग शूटला एक नंबर मजा आली ना. हो ना, खूप मजा आली. मला सर्वात म्हणजे मी आभार कोणाचे माने माहिती आहे का, ते कोंबड्याचे आणि ते तळगीचे. आपण कारण की तिने कोंबड्याला एक ऑस्कर देऊ. इथे नक्कीच त्याने आम्हाला लास्ट पर्यंत बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड भेटणार आहे कोंबड्याला. आणि साईड रोलचा ऍक्ट्रेस. बाबा पैसे द्यायला लागतील, 1000 द्यायला लागतील. चला ठीक विजय दादा आधार आपलं सॉंग बघा नक्की सर, सांगा काहीतरी. विजय दादाच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप सारे सॉन्ग आहेत त्यांचे. आणि हा सॉन्गही तुम्हाला आवडेल. नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू. माहिती ना तुला, तुझा असा टाइमपास. ओ मला काय नका बोलू, माझ्या घरी जायचं असतं. पूर्ण म्हणजे आम्हाला गाणे बनवायला आणि पूर्ण दिवस लागला. जवळजवळ 9 वाजल्यापासून आम्ही इथेच आहोत. आणि या सर्व लोकांनी म्हणजे आमचे काकू असतील, गोविंद काका असतील आणि काकू असतील, त्यांचा मुलगा असेल, त्यांच्या सुनबाई असतील, सर्वांनी आम्हाला, त्यांच्या मुलींनी सुद्धा, जावयांनी सुद्धा आम्हाला इथे म्हणजे हेल्प केली. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानतोय. तर नक्कीच आम्हाला सपोर्ट करा. आणि 2 युट्यूबर आहेत आपले, एक आकाश गायकर आणि एक उदय मडवी. तर यांच्या सुद्धा चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचा पॅकअप झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया. तुझी बॅग आहे. अरे हे अरे हो, आणि सॉंग शूट केला. दीदीचं नाव आपल्याला अजून माहित नाही. दीदी नाव काय तुझं? काही मधुबाला. खरंच मधू नाही? मधुबाला नाईस. दीदी डेंजर डान्स करते. रील्स वगैरे नाही काढत. अरे डान्स डायरेक्ट पैसा कमवतो का? नुसता पैसा एक सॉंग मध्ये. कुठे पण गवसू दे, पण आम्हाला आजच्या सॉंग साठी गवली. नक्कीच. सो आमचा सॉंग शूट एक नंबर झाला देखील.
आणि अतिशय लेट झालो, 7:30 वाजले. त्याची पिशवी नक्कीच. सो आता आम्ही इथे करतो पॅकअप. तुम्हाला कसं वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला सॉन्ग येणार आहे विजय मुकादम या दादाच्या चॅनलवर. सो तुम्हाला मी नक्की शेअर करेन तो. चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय जय. तर हा मित्रांनो ब्लॉग तर एंड केलेला देखील आणि थोडीशी इन्फॉर्मेशन द्यायची बाकी होती. कारण की जर तुम्ही आता BTS ब्लॉग बघितला ना तो पार्ट 2 होता. मी पार्ट 2 शूट केला. म्हणजे आला लाडाचा जावई बापू तो पार्ट 2 आम्ही शूट आता जस्ट केला. तुम्ही बघितला असेल देखील आणि खूप जास्त मजा वगैरे आली देखील. आणि लाडाचा जावई बापू हा पार्ट 1 आहे ना तो आपल्याला विजय मुकादम दादाच्या चॅनल तुम्हाला बघायला भेटलाच असेल. आणि ज्याने कोणी बघितलं नसेल ना इथं मी त्याची लिंक वगैरे देतो देखील. इथं आणि प्रोफाईल पण देतो. आणि पहिला सॉन्ग बघा देखील. पार्ट 1 ची स्टोरी अलग होती आणि पार्ट 2 ची स्टोरी थोडीशी इंटरेस्टिंग असणार आहे. आणि तुम्हाला बघायला देखील मजा वगैरे येईल देखील. कारण की आता रिव्हील करून काहीच फायदा नाही. कारण की सॉन्ग आले तुम्हाला मजा वगैरे नाही येणार. सॉन्ग आपल्याला लवकरच येईल. म्हणजे जसं सॉन्ग येईल ना तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो वगैरे स्टेटस किंवा स्टोरी वगैरे इंस्टाला वगैरे टाकेन देखील. कारण की माझा आहे ना तो पहिला सॉन्ग आहे आणि एक नंबर मजा वगैरे आले देखील. कारण की सॉन्ग शूटला पण तेवढीच मजा आली. सॉन्ग पण एक नंबर होता देखील. सो नक्कीच तुम्ही ब्लॉग बघा. आमचा ना सॉन्ग आहे ना तो सुपरहिट झाला पाहिजे. कारण की जर हा सॉन्ग सुपरहिट झाला तर आपलं दुसरं सॉन्ग आहेत ना म्हणजे अजून बरेचसे सॉन्ग आहेत त्यामध्ये नक्कीच मी दिसेन देखील. सो चला आता ब्लॉग इथे सेंड करतो. सो नक्कीच सॉन्ग आला ना नक्की सर्वांनी नक्कीच बघा आणि शेअर पण करा. बाय बाय.